मॅचला सुरुवात करायची. येस, वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय फुलपाडा प्रीमियर लीग PPL क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. पहिला चेंडू बडी मछली जाल में फसी है. जयेश बनसोडे गोल्डन डकचा शिकार. पाठचा दरवाजा ओपन होता आणि तिथून चेंडून शिराव केला येस्टर्नवर डायरेक्टली आणि जयेश बनसोडे गोल्डन डकचा शिकार बनतोय. न्यू बॅटर आयुष येतोय. पहिल्या चेंडूवर बडी मछली जाल में फसले. प्रॉपर लाईन लेन टप्पा. मनीष झा राऊंड विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळी डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. धावांचा श्रीगणेशा. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 1 धाव धाफकावर येत असताना चालू असणारा सामना एक रोमांच थरार पदळ आलित्य एकीकडे आई बारोंडा 11 आहे, विपक्ष हेमंत 11 आणि त्यातील ती लढत पुन्हा एकदा यावेळेला संथ गतीने सुरुवात आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर येत आहेत. जयेश बनसोडे कुठे आहेत? आपण व्यासपीठावरती यायचंय. जयेश बनसोडे. येस, थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने क्रिकेट चाहता एक चांगला खेळाडू म्हणून सातत्याने डिंकीदादा यांच्याकडे पाहिलं जात आहे. ह्या स्पर्धेला आलेत, आपल्या मुळाचा वेळ दिला. पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद साहेब. आणि मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर. यावेळेला डाऊन द ग्राउंड येतोय चेंडू सीमारेखा बाहेर. चौकार. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 7 धावा धाफकावर येत असताना ऑनसाइडच्या दिशेनं पुन्हा एकदा पुश केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफकावर येत आहेत. येथून खऱ्या अर्थानं 2 खेळाडूंना जिम्मेदारीनं आता मैदानात खेळ करणं गरजेचं आहे. जयेश बनसोडे खऱ्या अर्थानं गोल्डन डकचा शिकार बनतोय. त्यानंतर केतन ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, आयुष्य खेळाडूमध्ये क्षमता आहे आणि त्या खेळाडूला आता मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं असणार आहे. पहिल्या 6 चेंडूमध्ये प्रॉपर लाईन लेन टप्पा. मनीष झा एक चांगलं षटक. पहिला चेंडू येतोय सीमारेखा बाहेर. चौकार.
जो प्रेशर, जो तणाव, जो दबाव बनवला होता पहिल्या षटकामध्ये, आता त्याला रिलीज केलं होतं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा टिपलाय झेल. केतनचा आता संपलाय खेळ. 2 सलामीवर बॅटर आता तंबूच्या आसराला येत असताना आपण पाहतोय. 12 धावा धाफक्यावर आहेत. 1.2 चेंडूंचा खेळ. धावा खऱ्या अर्थानं चांगल्यारीत्या धाफक्यावर येतात, परंतु त्यानंतर 2 गडी देखील गमावले जातात. 2 फलंदाज आता तंबूच्या आसराला येत असताना न्यू बॅटर सौम्य येतोय. आयुष्य आहे, दुसरीकडे सौम्य आहे. 2 यंग टॅलेंट, परंतु त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर प्रणय आहे. पुन्हा एकदा वळण घेणारा, क्या बात आहे. चांगला चेंडू होता, अगदी हातभर वळण घेणारा तो चेंडू. धावचीची संधी, धावचीची संधी आणि अजून एक गडी. मयूर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. स्वतः संघाचे ओनर आहेत, संघ मालक आहेत, आणि आता ते चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. संघ आतापर्यंत एक सन्मानजनक, एक मजबूत परिस्थितीमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. तिसरा गडी गमावला जातोय. न्यू बॅटर आदर्श मिश्रा. आदर्श या खेळाडूकडे देखील ती क्षमता आहे, म्हणजे बॅटिंग लाईन मध्ये त्या प्रकारचा तो भरडा आहे, परंतु धावफक्यावर 12 आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगलं षटक आतापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये तो मान सन्मान दिला जातोय. पहिलं षटक 8 धावांचं, त्यानंतर आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा धाफक्यावर येत असताना 13 धावा धाफक्यावर आहेत. 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 13 धावा धाफक्यावर. यावेळी डाऊन द ग्राउंड विजय सावंत चांगल्यारीत्या गॅदर, परंतु यावेळेला मयूर होता. थोडासा फंबल होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा गॅदर केला जातोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 14 धावा धाफक्यावर आहेत. आपण ऐकतोय, पाहतोय, एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची अशी स्पर्धा. अगदी वर्षभर या स्पर्धेची संपूर्णतः फुलपाडा नगरी, फुलपाडा ग्रामस्थ, या PPLच्या अर्थातच फुलपाडा प्रीमियर लीगची अगदी वर्षभर वाट पाहतात. निखिल येतोय. गजा पहिला चेंडू सिंगल धाव धाफक्यामध्ये येत असताना 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 15 धावा ह्या धाफक्यावर आहेत. या स्पर्धेला संपूर्णतः लाभलेले आमचे वसी विरार चॅम्पियन ट्रॉफी असेल. ह्या वेळेला काय क्षेत्ररक्षण आहे. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय चांगल्यारीत्या अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. क्या बात आहे. अंडरआर्म क्रिकेट, बॅटिंग, बॉलिंग आणि त्याहून काही महत्वाचं असेल तर असतं क्षेत्ररक्षण, आणि त्यातीलच एक उत्तम उदाहरण यावेळेला आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतोय. 16 धावा आतापर्यंत धाफक्यावर. निखिल पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला थोडा अतिरिक्त वळण आहे, त्या कारणास्तव चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू अतिरिक्त धाव धाफक्यामध्ये येत असताना आतापर्यंत 17 आहेत. आखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, सिंगल धाव. पुन्हा एकदा धाफक्यामध्ये येत असताना 18 धावा आतापर्यंत धाफक्यावर आहेत. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. येणारे 9 चेंडू, येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 2 खेळाडू, आयुष असेल, आदर्श मिश्रा असेल, 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे, परंतु निखिलनं आतापर्यंत प्रभावित करणारा मारा आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलाय. फेअर डिलिव्हरी आहे. गंभीर सर म्हणतोय 2 to go. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 18 धावा धाफक्यावर आहेत. एकीकडे विजय सावंत कर्णधार, तर दुसरीकडे जयेश बनसोडे. 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची ती क्षमता आहे. ही स्पर्धा, ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन, अगदी पिवळं वातावरण, अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत. पाचच्या 3 दिवसामध्ये
वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी त्यानंतर आज संपूर्णतः फुलपाडा ग्रामस्थ ज्या स्पर्धेची अगदी आतुरतेने वर्षभर वाट पाहते ती PPL. आजचा तो दिवस अगदी गुण्या गोविंदानं सकाळपासून ती स्पर्धा पार पडत असताना आता संध्याकाळचं सत्र आहे. ज्या वेळेला ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद होता, एक वेगळा उत्साह होता. परंतु आता थोड्याच वेळात या स्पर्धेला निरोप द्यायचा आहे आणि त्या कारणास्तव संपूर्ण आता ग्रामस्थ क्रिकेट चाहता वर्ग अनेक खेळाडू आता भाऊक आहेत या स्पर्धेला निरोप देत असताना. पहिल्या 3 षटकांचा खेळ, पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, 19 धावा धाफकावर. आता विजय सावंत येतोय. न्यू बॅटर एकीकडे सुजल आहे, दुसरीकडे आदर्श मिश्रा. विजयने सकाळच्या सत्रापासून प्रभावित करणार तो काम मैदानामध्ये केले. परंतु येणारे 6 चेंडू, पहिला चेंडू यावेळेला बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये मयूर आहे. पुन्हा एकदा चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. आता येणारे 5 चेंडूमध्ये एखादे 2 मोठे फटके चांगल्यारीत्या एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये एक चांगला टार्गेट मैदानात उभा करून ठेवतील. लोअर फुलटचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला सिंगल धाव येत आहे. सिंगल धावेने पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 20 धावा धाफकावर. येणारे 4 चेंडू किती धावांचा मजल, किती धावांचा टार्गेट, किती धावांचं लक्ष धाफकावर ठेवलं जात आहे. आखूट टप्प्याचा चेंडू आहे, 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. सुजल यंग टॅलेंट आहे, परंतु आता प्रभावित करणारा खेळ. पहिल्या चेंडूवर 4 धाव्याने जो दबाव, जो प्रेशर, जो तणाव बनवला होता तो रिलीज केला जातोय. 24 धावा धाफकावर. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. आता येणारे 3 चेंडू, येणारे 3 मध्ये 3, 28चा पाठलाग. येणारे 3 मध्ये अजून एखादा मोठा फटका, 30 पार. परंतु ती येणारी काय वेळ हे नक्कीच दर्शवेल. 25 धावा धाफकावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. आदर्श मिश्रा असेल, दुसरीकडे सुजल. पहिल्या 2 चेंडूंमध्ये वैयक्तिक तो 5 धावींचा चांगला खेळ आहे. एक चांगला सन्मानजनक परिस्थिती आता मध्ये तो टार्गेट आणून ठेवलाय. पुन्हा एकदा आदर्श मिश्रा, यावेळेला धावचीची संधी. 1 कंप्लीट आहे. चांगल्यारीत्या चेंडूला फील्ड केला जातोय. तुर्तास तितक्याच चपलाईने सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 26 धावा ह्या धाफकावर आहेत. यावेळेला काय आहे, शेवट गोड आहे. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ, 30 धावा धाफकावर. येणारे 24-31 धाव्यांचा पाठलाग आता धाफकावर करायचे. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं DJ मयूरला. गंभीर सर,
थोड्या वेळ थांबायचंय. हा स्पर्धेचा वेळ व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आता ही स्पर्धा अर्थातच BPL फुटपाडा प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचा व्हिडिओ कसा जाईल आहे, आवाज कसा जाईल. आपण पाहू शकतोय. माहिती ना माहिती ना बोल सांग दादा. हा दादा बोला. बोल. येतो आवाज येतो नाही ना दादा. हा बोल हा बोल. आवाज येतो का हा येतो माईक बंद आहे का हा केला आवाज चालू केला. बोल. आता बोल. आवाज येतो का रोहन? एकदा बोल. हॅलो. एकदा बोला. हॅलो बोल ना. हॅलो हॅलो आला आला आला. सर्व कमिटी मेंबरांना खूप खूप चांगला आभार करतो की चांगले एवढे मोठे टुर्नामेंट तुम्ही दरवर्षीप्रमाणे तुम्ही BPL पण ठेवताय. तर सर्व कमिटीला मी चांगल्या प्रश्न देतो. त्यालाच किक कर. येतो का आवाज हो येतो येतो. बोलतो मी बाकी सगळ्यांना आठवण बस. धन्यवाद दादा. Yes, over to commentary box. चला मॅचच्या दिशेनं पुन्हा आपण वळतोय. येणारे 24 चेंडू 31 धाव्यांचा पाठलाग धाफकावर करायचंय. 2 सलामीवर बॅटर. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धावांचा श्रीगणेश केला जातोय. 2 संघातील 3 लढत. एकीकडे हेमंत 11 आहे विपक्ष आई बारोंडा 11 संघ. विजय सावंत आतापर्यंत चांगला खेळ सकाळच्या सत्रापासून मैदानामध्ये विजूचा आपण पाहिलंय, परंतु आता आपल्या संघाला टॉप 3चं तिकीट देणार का ती येणारी काय वेळ दर्शवणार आहे. पहिल्या 2 चेंडू 2 धावा धाफकावर वैयक्तिक 2 खेळाडू. एकीकडे मनीषला आपण पाहतोय, दुसरीकडे विजयला पाहतोय. आपला धावांचा श्रीगणेश करत असताना यावेळेला टॅपच्या साईने खेळला जातोय. जयेश बनसोडे अगदी वेगाने येतोय. तुर्तास सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये कंप्लीट. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. कॅल्क्युलेशन क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानामध्ये चालू आहे. ते रणनीतीनं 2 खेळाडू जाणतायत कोणावर अटॅक करायचा, कशा प्रकारे खेळ करायचा, कशा प्रकारे हा धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न आतापर्यंत मैदानामध्ये चालू आहे. आता पाहिलं जात आहे जर हे बाकीचे जे कमिटी मेंबर्स आहेत, व्हॉलेंटियर्स आहेत, आपण लाईनमॅनच्या भूमिकेत जायचंय. संतोष, महेश, जॉन्टी लाईनमॅनच्या भूमिकेत जायचं सगळ्यांनी. बघा शेवटच्या चरणामध्ये आपण आहोत. कोणत्याही संघाला कोणत्या अन्यायाचा फटका लागू नये त्यासाठी आपण सगळ्यांनी लाईनमॅनच्या भूमिकेत जायचंय. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान केला जाणार आहे. वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय रेषिताता देसाई यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल आणि हा सन्मान करण्याची मी विनंती करेल वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि या स्पर्धेचे आयोजनकर्ता मिस्टर सूरज चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद रेषिताता देसाई, आपला मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद समाधान, धन्यवाद विशू. यस धन्यवाद. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 7 धावा धाफकावर 31 धावांचा तो पाठलाग आहे. मयूर थँक्यू.
येतोय चेंडू येतोय चेंडू येतोय चेंडू सीमारेखा बार चौकार आखूट टप्प्याचा चेंडू होता संधी होती आणि त्या संधीचा आता सोनं केलं जात आहे. धावफलक खुलताय फुलत्या 11 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात आता फ्लाइंग स्टार्ट आहे 31 धावांचा तो पाठलाग आहे परंतु त्या प्रकारची सुरुवात आहे. आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत असताना धन्यवाद ऋषीदादा देसाई धन्यवाद समादादा काळे धन्यवाद विशू गायकवाड आपण आपल्या मुळाचा वेळ आज देखील दिला ह्या स्पर्धेला. पुन्हा एकदा आज संपूर्णतः फुलपाडा ग्रामस्थ फुलपाडा प्रीमियर लीग आपलं हृदयाच्या अंतकरणापासून पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. मॅचच्या दिशेनं धावफलकावर आतापर्यंत 13. दादाचा हटके काम दादानी केलाय मार्केट जाम दादानी केलाय मार्केट जाम दादानी केलाय मार्केट जाम आहे समाजसेवक त्याचे नाही खऱ्या अर्थानं नक्कीच चांगला उल्लेख आणि विशुदादा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि त्या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट्स देखील कालच्या दिवसामध्ये स्पॉन्सर केल्या होत्या. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि ह्या स्पर्धेसाठी तितकंच पहिला निहाळला सोडून दिला आणि येतोय चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू अतिरिक्त धाव धावफलकामध्ये येत असताना आता धावफलकावर आतापर्यंत ऋषी दादाचा रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा ऋषी दादाचा रंजन दादाचा जीवलग यार हा 15 धावा धावफलकावर येतात. पहिल्या 10 मध्ये 15 आता येणारे 14 मध्ये 16 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. कोलवाटपाचा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण तितकाच चांगला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्यारीत्या गॅदर केला जातो. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 15 धावा धावफलकावर आहेत. मनीष आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये करतोय. लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला ऑनसाइडच्या दिशेनं केतन भटावळे यांना बीट करून येतोय चेंडू सीमारेखा बार चौकार. 15 धावा धावफलकावर आहेत. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 19 धावा धावफलकावर येतात. आता येणारे 12 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. 12 चेंडू 12 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. एकीकडे आपण पाहतोय हेमंती 11 आहे विपक्ष बारोंडा 11 अगदी चपळाईनं रन घेण्याचा तो प्रयत्न परंतु पंच यावेळी तटस्थ आहेत. विचार विनिमय हा केला जातोय आणि त्यानंतर मिलिंद गराटे बंटी गवस 2 पंच आता विचार विनिमय करतायत आणि त्यानंतर डिसिजन टी गडीबाद पंचांचं बोट हवेत अर्थातच. मनीष आतापर्यंत मैदानामध्ये चांगला खेळ करत होता. धावचीच्या रूपानं पहिला गडी हा तंबूच्या आसऱ्याला परतालतो. न्यू बॅटर निखिल येतोय. निखिलनं आतापर्यंत अष्टपैलू असा खेळ मैदानामध्ये दाखवलाय. यंग टॅलेंट आहे निखिल या खेळाडूकडे क्षमता आहे परंतु आता दुसरीकडून देखील प्रेशर आहे.
येणारे 12 चेंडू 11 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. विजय सावंत एकीकडे एकाकी झुंज एकाकी किल्ला. ती फ्लाइंग स्टार्ट आतापर्यंत मैदानामध्ये आहे, परंतु काय घडणार, काय बिघडणार, टॉप 3च्या दिशेनं कोण जाणार, ह्यासाठी ती कडवी लढत आहे. ही कडवी लढत खऱ्या अर्थानं ती पराकोटींची लढत आहे. येणारे 11 मध्ये आता 12 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. 19 धावा आतापर्यंत धाफाकावर आहेत. लोअर फुलटरचा चेंडू टिपलाय जे संपलाय खेळ. निखिल येतोय तसा आता परताळतोय. थांबवतो डीजे थोडा. रोहन कांबळी यांचा यशस्वी सन्मान या ठिकाणी केला जाईल. रोहन कांबळी पुढे असेल प्लीज या. त्याच्या माध्यमातून ऑप्शनसाठी खूप मोठा आर्टवर्क करण्यात आला होता आणि त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल सागर राणे जॉन्टी यांना आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचा. आपल्या शुभ असते या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जाणार आहे रोहन कांबळी. रोहन कांबळी यांना खूप खूप धन्यवाद. रोहन कांबळी, आपण केलेलं आर्टवर्क आणि त्यामुळे लिलाव सोहळा खेळाडू सोडत प्रक्रिया खूप चांगल्या रीतीने पार पडली, सोपी झाली आणि त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या फुलपाडा क्रीडा मंडळाच्या वतीनं, फुलपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आदर्श मिश्रा आतापर्यंत चांगल्यारीत्या प्रॉपर लाईन लेन पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 धाव ॲक्युरेसी मैदानामध्ये दाखवले. फक्त 1 धाव धाफाकावर. चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं गेल. निशिका जगताप यांच्याकडून प्रत्येक चौकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. राजूसाठी देखील आहे, विजय सावंतसाठी देखील आहे. तुर्ताच मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. येणारे 8 चेंडू 10 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. 21 धावा आतापर्यंत धाफाकावर. राजू क्या बात आहे. अफलातून झेल, नेत्र दीपक स्वतःला पूर्णतः झोकून दिलं होतं. मॅचचा मुवमेंट पुन्हा एकदा चेंज केला जातोय. 12 चेंडू 12 धावेंची गरज असताना आता इक्वेशन काय आहे, आता इक्वेशन काय आहे. येणारे 7 चेंडू 10 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. आदर्श मिश्रा पहिल्या 5 चेंडूंचा खेळ फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची पडतोय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत मैदानामध्ये. न्यू बॅटर विमल हिमल कुमल. खोलवा टप्प्याचा चेंडू सिंगल धाव धाफाकामध्ये कंप्लीट. आता येणारे 6 चेंडू 9 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. आदर्श मिश्रा एकदा जोरदार टाळ्या. 6 चेंडू फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची पडत असताना मॅचचा मुवमेंट पुन्हा एकदा पूर्णतः चेंज केला जातोय. आता एखादा मोठा फटका यावेळेला गरजेचा आहे. हेमंत 11 संघाला टॉप 3 मध्ये जायचं असेल तर एखादा मोठा फटका गरजेचा आहे आणि तो मोठा फटका जयेश बनसोडेच्या विरोधात लगावायचा आहे. अर्थातच डिफिकल्ट टास्क आहे, परंतु विजय सावंत सकाळच्या सत्रापासून विजयने त्या प्रकारचा खेळ केलाय. आत्मविश्वासानं मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ करत असताना विजय सावंतला आपण पाहिलंय, परंतु आपल्या सामन्याला फिनिश करणार का, टॉप 3 मध्ये आपल्या हेमंत 11 संघाला घेऊन जाणार का, ती येणारी कालवेळ दर्शवणार आहे. येणारी 6 मध्ये 9 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. एकीकडे आपण हिमलला पाहतोय, दुसरीकडे विजय सावंत आहे. गोलंदाज राऊंड विकेटचा मारा जयेश बनसोडे. पहिला चेंडू निर्धाव येतोय. बॅटची कडा, यष्टिरक्षक कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. आता 5-9 इक्वेशन आहे. 5 चेंडू 9 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. 5 मध्ये 9. जयेश बनसोडे आणि त्यासमोर हिमल आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली जाते. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वेगाने येण्याचा प्रयत्न जयेश बनसोडे. ह्या प्रकारच्या मॅचा अनेक वेळा जयेशनं
फिरवून देण्याचं ते काम सातत्यानं मैदानामध्ये केलंय, परंतु आता येणारे 4-4 मध्ये 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ती लढत आहे. समोर विजय सावंत आहे, समोर जयेश बनसोडे. जयेश बनसोडे विपक्ष विजय सावंत. 2 मध्ये 8 धावांची गरज ऑनसाइडच्या दिशेनं. येतोय पहिला विजय सावंत. जयेश बनसोडे विपक्ष विजय. सामना फिनिश चौकाराने केला तर सूरज चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विजय सावंत यांच्यासाठी निशिका जगताप यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. सामना फिनिश, सामना खल्लास. 1 मॅन आर्मी विजय सावंत अफलातून के. मयूर गुज्जर आणि संपूर्णता टीम विजय सावंत. 1 मॅन आर्मी संकट मोचक खेळ. सूरज चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक, 300 रुपयाचं पारितोषिक. निशिका जगताप तब्बल 800 रुपयाचं कॅश पारितोषिक येत आहे. विजय सावंत प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच अफलातून खेळ. आदरणीय सन्माननीय सिद्धू